नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरला सुरू होणार। विमानसेवा मुंबईला 16 प्रमुख देशांतर्गत स्थळांशी जोडणार। भिवंडीच्या भरोडी ग्रामस्थांकडून भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम बंद। स्थानिकांचा साखळी उपोषण, मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा आंदोलनात सहभाग। आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न। मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। मागाठाणे परिसरात विकास कामांचं लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडलाय। कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रकाश सुर्वे आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित। पुण्यातील तहसील कार्यालयात शिवप्रेमी आक्रमक, कुठलीही परवानगी नसताना कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढला। मराठा समाजाचा घोषणाबाजी करत आंदोलन। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश। एसटी बसला द्रुतगती मार्गांवर टोलमुक्त प्रवास। मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कला दालन उद्घाटनासाठी प्रशासन सज्ज। बॉम्ब शोधक पथकाची तपासणी सुरू। कला दालन आज सर्वांसाठी खुलं होणार। ठाण्याच्या कळव्यातील कचरा प्रश्नांबाबत शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। महानगरपालिकेकडून कचरा व्यवस्थापन नाही। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर टाकण्यात आला टेम्पो भर कचरा। ठाण्याच्या मुंब्रा परिसरात कचऱ्याचे ढीग, संतप्त माजी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन। कचऱ्याचं निवारण लवकर करावं, लोकप्रतिनिधींची मागणी। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत। अडचणींची नोंद घेत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। नवले पुलाच्या अपघातानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर। 3 वेळा नियम मोडल्यास पुणेकरांना घडणार मोठी अद्दल। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त। नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांचा आदेश। सीएनजी पंप बंद, स्कूल बसला फटका। रिक्षा चालकांकडून पालकांची लूट। रिक्षा चालकांनी 300 ते 350 रुपये घेतल्याचा आरोप। अजूनही गॅस पुरवठा बंद। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली। मुंबईचा हवेचा AQI सरासरी 170 इतका। नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। नवी मुंबई विमानतळ टेक ऑफसाठी सज्ज। 25 डिसेंबरला विमानतळ सुरू होणार। मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार। परभणीत नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला सुरुवात। तुळजाभवानी कृषी विकास संस्थेच्या वतीनं आयोजित शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन आत्माराम पवार यांच्या हस्ते पार। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये केळीला प्रति क्विंटल 200 रुपये भाव। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात। नगरपालिका आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड। आज होणार अर्जांची छाननी। कराडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 22 अर्ज, नगरसेवक पदासाठी 330 अर्ज। शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्टपणे बजावलं। निवडणुकांना स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार। राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष किरण आहेर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल। अकोला महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये नव्या आरक्षण बदलांची घोषणा। विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल। नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिंदेंची शिवसेना बीजेपी एकत्र आली असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे राजेश कवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अजित पवार राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन नगराध्यक्ष पदासाठी राजाभाऊ बनकर यांना उमेदवारी दिली आहे। ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आगरी कोळी समाजाचा महापौर बसला पाहिजे, अन्यथा दुसरा विचार करावा लागेल। कोळी महासंघाचा राजकीय पक्षांना इशारा। महाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे 20 उमेदवारी अर्ज दाखल। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांचे अर्ज दाखल। बुलढाण्यात अपर्णा फुंडकर यांचा भाजपाकडून खामगावात अर्ज दाखल। खामगाव येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार।
सिल्लोडमध्ये भाजप उमेदवारांचा अनोखा विरोध. भाजपच्या कमलेश कटारिया आणि रेखा भूमकर यांनी रस्त्यावरील खड्ड्याला हार घालून उमेदवारी अर्ज दाखल केला. हिंगोलीत मवियाकडून नगराध्यक्षपदासाठी अर्चना भिसे यांचा उमेदवार अर्ज दाखल. हिंगोलीत महायुतीत बिघाड. बीड नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर ज्योती घुमरे यांना उमेदवारी. बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांचा अर्ज दाखल. यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं. भाजपाने मोठं शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी केला उमेदवारी अर्ज दाखल. 25 वर्षापासून शिवसेनेची अंबरनाथमध्ये सत्ता असं असताना भाजप थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात. सिल्लोडमध्ये अर्ज दाखल करण्याच्या कारणावरून उमेदवार समर्थक संतप्त. निवडणूक कर्मचाऱ्यांनी निष्काळजी केल्याचा आरोप. निवडणूक निर्णय अधिकाराचा अर्ज स्वीकारण्यास नकार. परभणीत शिवसेनेकडून आसिफ खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल. समर्थकांच्या जल्लोषात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात अर्ज दाखल. रत्नागिरीत महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजी नाट्य. महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर तर मवियात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी. पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 30 उमेदवारी अर्ज दाखल. शिवसेना, भाजप आणि मवियाकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल. बदलापूर नगर परिषदेसाठी तृतीयपंथीयांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. रोशनी सोनकांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल. सासवड नगर परिषदेसाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष आनंदी जगताप यांना उमेदवारी. भाजपकडून पत्रकार परिषदेत घोषणा. अमरावतीत शिवसेना स्वबळावर लढणार. 12 पैकी 6 जागांसाठी शिवसेनेचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे धावतच आले. अवघी काही मिनिटं शिल्लक असताना श्रीकांत शिंदे बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयात दाखल झाले. कागलमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वाजत गाजत तृतीयपंथीयांकडून शक्ती प्रदर्शन. जळगावच्या धरणगाव पालिका नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या वैशाली भावे यांच्याकडून अर्ज दाखल. महायुतीच्या बहुतांश उमेदवारांचे अर्ज दाखल. कराड नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून विनायक पावसकर यांचं नाव फायनल. विजय वाटेगावकर यांना नगरसेवक म्हणून उमेदवारी. कराडमध्ये महाविकास आघाडीत फूट. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मवियाकडून नगराध्यक्षपदासाठी हुस्नबानू खलिफे यांचा अर्ज दाखल. पंढरपुरात भाजपकडून श्यामल शिरसाट यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. पंढरपूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना भाजपकडून ओबीसी उमेदवार. बारामतीत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ. अर्ज भरण्याची वेळ संपल्याने पोलिसांनी उमेदवारांना रोखलं. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. येवल्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती. राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. बीडच्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची उमेदवारी निश्चित. परळी नगर परिषदेसाठी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र. अशोक परळीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगरुळपीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. वाशिममध्ये महायुतीचे प्रयत्न निष्फळ. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचं आवाहन. भंडारा जिल्ह्यात शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन. विकासाचा मुद्दा घेऊन लढतोय. भंडारामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विश्वास व्यक्त केला. वेंगुर्लामध्ये काँग्रेसचा जोरदार शक्ती प्रदर्शन. जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी नगराध्यक्षपदासाठी केला उमेदवारी अर्ज दाखल. चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी योगेश पवार यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल. तुळजाभवानीचे महंत इच्छागिरी महाराज नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात. नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून भरला उमेदवारी अर्ज.
वेंगुर्ल्यात महाविकास आघाडीत फूट, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 18 उमेदवारांचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून अर्ज दाखल. श्रुती तामणकर यांनी केला नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल. बदलापूर अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार. खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. अंबरनाथ नगर परिषद निवडणुका न लढवण्याचा मनसेचा निर्णय. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी भाजपाचा स्वबळाचा नारा. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल. रवींद्र आरळी यांनी अर्ज केला दाखल. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं. कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र. वाशीमध्ये नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर. भाजपकडून अनिल केंदळे यांची उमेदवारी निश्चित. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेना आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल. सुरेश शिंदेंचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल. बारामतीत नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल. रायगडमधील रोहा नगराध्यक्ष पदासाठी वनश्री शेडगे यांना उमेदवारी. खासदार सुनील तटकरे यांनी केली घोषणा. बंडखोरी टाळण्यासाठी सुनील तटकरे यांची दक्षता. परभणी पाथरी नगरपालिका निवडणुकीसाठी जुनेद खान दुराणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. 35 वर्षांची सत्ता यंदाही अबाधित राहणार. जुनेद खान यांचा विश्वास. पुण्यातील दौंड प्रभाग क्रमांक 6 मधून कार्तिकी सोनावणे यांचा नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल. शेवटच्या क्षणाला अर्ज केल्याने या उमेदवारीबाबत चर्चा. इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणूक रिंगणात. पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज. बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती. राष्ट्रवादीला 11 जागा तर भाजपाला 6 जागा मिळणार. भाजपाचे रंजन तावरे यांची माहिती. भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत. 5 दशकांनंतर वैशिष्ट्यपूर्ण होणार निवडणूक. संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यात प्रतिष्ठेची लढाई. येवल्यात मविया शिवसेनेची युती. भुजबळांविरोधात आमदार सुहास कांदेंची खेळी. भुजबळ आणि आमदार कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत. बारामतीत नगर परिषदेसाठी सचिन सातव यांच्या नावाची घोषणा. राष्ट्रवादीकडून सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल. सिंधुदुर्गात नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी. कणकवलीत शिवसेना आणि काँग्रेस स्वबळावर लढणार. 2 सप्टेंबरच्या मराठ्यांच्या जीआर विरोधात उच्च न्यायालयात याचिका. याचिकेवर आज आणि उद्या सुनावणी होणार. सुनावणीत काय होणार याकडे लक्ष. राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले. पक्षाविरोधात कथित द्वेषयुक्त भाषण प्रकरणी एफआयआरची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. मालेगावचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे ठाकरेंची साथ सोडून आता हाती घेणार कमळ. अद्वै हिरे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. कागल नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. हसन मुश्रीफ समरजित घाटगे भूमिका स्पष्ट करणार. पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार. काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती. पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप. काशीनाथ चौधरी आज पत्रकार परिषद घेणार. पालघर साधू हत्याकांडावर खुलासा करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात बैठक. विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न करावे. मुख्यमंत्री फडणवीसांचे बैठकीत निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.